तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आपले 3 केदार झाले, आता 4था केदार करायला चालू आपण कल्पेश्वर. तर आज सध्या इथं आम्ही काल स्टे केला. बघूया आता थोड्याच वेळात आम्ही निघू, चाय नाश्ता करू. आणि समोरचा व्ह्यू बघा काय सॉलिड दिसतंय. इथला बघा, हा मला वाटते गाव आहे चमोली उत्तराखंडमध्ये. आणि यांची शेतं बघ कशी आहेत, शेतं, घरा, डोंगर आणि त्या साईडला टर्नल होतं. मित्रांनो, आता सर्व आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे. नितीन कोहली आमची बॅगीची पॅकिंग, आम्हाला जेवण सगळं बनवून देते. आणि चैतन्य बघा आज वरवर्षी नाही तर काहीच काम नाही करे आमदार. जितो आता काय हिरोच दिसतोय 90sचा. सवाल ही नहीं पैदा होता। अभी किधर जाने का अपन को? अभी अपने को अबे जल्दी बोल, कल्पेश्वरला जायचं आहे. तुला को ट्रिपला आला, तुला माहिती नको काय चाललंय, काय गुंडा बनेगा रे तू. कसा डिलीट कशाला गाईत. आता आम्ही नाश्ता करायला लागलो. नाश्त्याचं नाव घेतात सगळे असं खुश झालं. 4 दिवस उपाशी असल्यासारखी फिलिंग वाटते. आणि नाश्ता करायला जिम करून आला ना, त्याला भूक लागली. सांग. प्रॅक्टिस मध्ये उचल नसते का? प्रॅक्टिस मध्ये उचल असते. पुदिन्याची चटणी नाही मस्त आहे. बघू शकता तुम्ही काय झालंय ते इथं. आणि तो बसलाय बघ कुठं, सॉलिड बसलाय. टायमिंगला नुसतं डोंगरच कोसळलं नाही का. तर मित्रांनो, आता आपण गाडीमधून उतरलोय. आणि इथं काय चेतन, काय सीन काय? कल्पेश्वर नाही, कल्पेश्वरला आपण उतरलो. एक कमान बघू शकता. आणि नाही जात तिथं. या साईडला रस्ता बारीक आहे, त्याच्यामुळे आपली गाडी रस्ता जरासा बारीक आहे, त्याच्यामुळे यांच्या गाड्या करायला लागतात इथून. आणि गाडीचं रेंट सांगते तुम्हाला काय कसं काय. पहिला रस्ता दाखवतो. छोटासा रस्ता आहे, काय रस्ता आहे बघा, सॉलिड एकदम. तो कौन सा मंदिर है ये? बजरंग बली. हमारे टीम में भी एक बजरंग बली है, बॉडी बिल्डर बजरंग बली. दिखाओ जिम, बॉडी दिखाओ. हा बघा, ट्रक पण चालतात नसले रोडला, हेवी ब्रेक लगता है इन लोग का नहीं मालूम. लॉर्ड आलतो आहे ती सगळे करा लडाख बिडाकला पण चालते. आणि डोंगर बघा काय आणि भारी येणं तर नाही. रस्ता पण सॉलिड आहे. होरी आहे तिकडे एक साइडला गावाला. पहिला आलो तो आपण. इधर से और दूर कितना है? स्टार्ट हुआ काय खाता काय समज नाही. मित्रांनो, तुंगनाच्या पायथ्याच्या सुशांतला फोन आलेला, माहिती नाही कसला फोन आलेला, पण तो आम्हाला 8 जणांना पार्टी द्यावाचा आहे. कसली मटणाची देणार आज, काय कसली देणार आज? ही माझी मी देईन माझ्या परीने. थंड पिवायला हे बघा, इथं काम चालू आहे रस्त्याचा. ये टिचकुले आणि टिचकुली कंपनी. आता कोण रोड रोलर चालवते तो? अभी ठीक करके देता हूँ. सेम अभी ठीक करके देता हूँ. लगेच मग डायलॉग. अभी ठीक करके देता हूँ. वरती ब्रिजचं काम चालू आहे. आणि आता निपवताना गाडी नाही धुवायला येतात. हा, वाव. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय कल्पेश्वरच्या पायथ्याशी. आणि इथं गाड्या लागलेल्या आहेत. त्या साईडला एक पर्ची फाटली 50 रुपयाची. आणि त्या साईडला वगैरे ते वाचतात काय काय लिहिलं आहे ते. आणि इथून खालती 300 मीटर ट्रेक आहे. आणि वॉटरफॉल बघू शकता तो धबधबा. चला आता जाऊन दर्शन घेऊया. आताच
थोडी काहीतरी माहिती घेऊया आपण सुशांत दादा जवळना. इथं असं लिहिलंय की कल्पेश्वरचं मंदिर आहे ना इकडे, हे मोठ्या एका दगडी खाली आहे त्याच्यामध्ये. आणि सेकंडली इथं महाशिवरात्रीला मोठा मेळा भरला जातो. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांसाठी खास पूजा केली जाते इकडे. एवढीच माहिती आहे का? आणि खालून जी कल्पगंगा वाहते तिला हिरणावती पण बोलतात नदीला त्या. एवढीच माहिती लिहिली आहे तिकडे. 2134 मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. म्हणजे सी लेवलची ना? सी लेवल. सी लेवलची बंदर आपली म्हणजे समुद्र पातळी 2134. आणि ब्रिज बघा, सॉलिड ब्रिज आहे. आणि आपले सगळे मित्र दर्शनाला चाललेत. थोडीशी इथनं चढण आहे. चढण तर आमच्या लाईफमध्ये चढण आहे नुसते. इथं शूज काढायला लागतील आणि 200 मीटरच असेल वरती चढायला. तो समोरचं मंदिर आहे काय? हा देवा याला जराशी ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंदिर आलेलं आहे. इथं बघू शकता देवाचे भाले वगैरे, नंदी आहे. पंच केदारनाथ दर्शन. आणि असं समोर तुम्हाला मंदिर बघायला भेटेल. लाईन लागली वाटतं. इथं एक मोठी धोंड आहे आणि साईडला देव आहे तसे. आणि समोरला मंदिर आहे, त्याच्यामध्ये फोटो काढू शकत नाही आपण, म्हणून मोबाईल बाहेर ठेवूया. काय राजेदा बरोबर नाही? हे बघा असा हा मंदिर आहे कल्पेश्वरचा. आणि साईडला इथं छोटे देव वगैरे आहे. आणि आताच आमचं दर्शन वगैरे जलाभिषेक झाला आमचा चौघांचा. आणि चौघजण जलाभिषेक करतात. इथनं दिसू शकते तुम्हाला आतमधली मूर्ती. मला वाटतं थोडीफार दर्शन घ्या. आणि आता थोड्या वेळ इथं बसू मस्तपैकी आणि बघूया आता नेक्स्ट कार्यक्रम काय असणार आहे आपला. बघा मंदिर कसं आहे. पंचकेदारमधला एक केदार आहे हा. आणि इथं असं बोलतात की जटा आहेत. जल अभिषेक झाला आमचा. आता रुद्राभिषेक करतो म्हणून गल्यामध्ये इसको क्या बोलते? दुपट्टा. कल्पेश्वर महादेव का दुपट्टा इसको बोलते. और सब लोग मस्त दिख रहे. बम बम बोले, बम बम बोले. काहीच माझ्या पाठी बघू शकता. कल्पेश्वर म्हणजे पंचकेदारमधला एक केदार कल्पेश्वर, त्याचं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि वॉटरफॉल बघू शकता. साईडला ब्रिज आहे आणि वरती कल्पेश्वरचं मंदिर आहे. तो जय बोलो. चला मित्रांनो, आता आपला कल्पेश्वर दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. कसला अभिषेक केला आपण? रुद्राभिषेक केला आणि जलाभिषेक पण केला. जलाभिषेक पण केला आणि रुद्राभिषेक पण केला. पण एवढा सुकून वाटला ना अभिषेक करून, एकदम मन एकदम धन्य धन्य झाला. आता आमचा पंच केदारपैकी 4 तर केदार झालेले आहेत. फक्त एक रुद्रनाथ बाकी आहे. आणि आता सध्या आपण चाललोय कुठं? आता आपण विशाल बद्रीनाथ. तिथं स्टे असेल आपला. आणि आता जेवण वगैरे बनवायचं आहे की नाही? बनवायचं तर आता आपला साधा जेवण बनवायचं आहे. ते जेवण बनवायचं आहे आपल्याला. चावल कढी ते तुम्हाला दाखवतोय. बघा
ट्रक बघा असा अटकलाय चिखलामध्ये खडी टाकताना यांच्या इथं. रस्ता जाम खराब आहे. बाकी दर्शन बिर्शन तर मस्त आहे. जास्ती सडा बिडायला नाही लागत. चालतो तर काय नाही वाटत. कुठं आलो आता आपण? असं आहे का? तो मंदिर बघू. हा बद्रीनाथ मंदिर आहे. 6 महिने काहीतरी देव याच्यामध्ये असतो आणि त्याच्यानंतर वरती नेतात बद्रीनाथ मध्ये. काय ये फ्रेश फ्रेश काय नितीनदा ये आणि यो ॲप्रिकॉट कोणी घेतलं? दादाने घेतलंय. सगळं जुरलं ना बघ. असं सगळ्यांना झोप आली आज फुल. आज काहीतरी चमचमीत बनव जेवायला. हा बस स्टँड आहे बद्रीनाथचा. आता आपण पोहोचलोय बद्रीनाथला आणि इथं आहे पेट्रोल पंप बघा समोरचा एरिया. तर इथंच आम्ही रूम वगैरे बघतो आणि फ्रेश होऊन दर्शन घेतो. तर मित्रांनो आता सध्या आहे मी बद्रीनाथमध्ये. पूर्ण मार्केटमध्ये रूम शोधत होतो. तर आता आपल्याला रूम भेटलेत. रूम सॉलिड आहे ते बघा. अंगावर का घेतलं डायरेक्ट भाई? बापरे. आणि तुम्हाला सिनरी दाखवतो मला बघा. आणि क्लायमेट थंडी लागायला लागली. तर वाजलेत मला वाटते 5 वाजलेत. थंडी लागायला लागली. बघूया रात्री कशी थंडी लागते ती. खूप भाई म्हणजे मजा येते. चला मित्रांनो तर आता चाललो आहे आम्ही बद्रीनाथच्या दर्शनासाठी. संध्याकाळच्या 5:15 वाजलेत. 3 मित्र पुढे गेलेत आणि काही बाकी आहेत वरती. तर समोरच खाली मंदिर आहे. आपले मित्र थांबलेत आपल्याला हायवे वगैरे करतात. तर जाऊन बघूया मंदिराकडे. जराशी व्हिडिओ दाखवून तुम्हाला. कारण आतमध्ये देवाचं कुठल्याच मोबाईल यूज करून देत नाही ते तुम्हाला माहितीच आहे. तर आपले मित्र. तर गाईज कसं वाटतं तुम्हाला? एकदम भारी वाटतं. एकदम क्लायमेट एकदम मस्त आहे ना बद्रीनाथचा. असं वाटतंय की अमरनाथला आलोय परत. लाईव्ह बना दूंगा. लाईव्ह पण या साईडला बघू शकता मस्त हॉटेल आहे आणि इथं काम चालू आहे. काय भारी हॉटेल आहे रे. काम चालू आहे. जर इथं आता काम चालू नसतं ना ते फोटो काढायला मस्त जागा होती. आणि इथून खाली मला वाटतंय इथून खालती जायचं आहे. हे कधी आलेलं 2021ला नाही 2022ला आलेला. तेव्हा माझी एक्झाम चालू होती. आणि या साईडला बघू शकता त्यांना काय बोलतात टोकरीवाले. याच्यामध्ये माणसं घेऊन खाली जातात. पिट्टू ये ना पिट्टूवाले. तर काहीतरी 1 किलोमीटरच आहे. तर कशाला चाललं एवढ्या किलोमीटर आपण ट्रेक केल्या. 1 किलोमीटर काय सहज पार करू ना भाई. नॉर्मल. आणि तिथं बघू शकता धबधबा सॉलिड वावते. हे बघा इथून रस्ता आहे. बद्रीनाथ टेम्पल तप्तकुंड. बघा छोटी छोटी दुकान आहे. टोप्या बघा भारी आहेत. हा बघा शिलाजीत गोल्ड. खास करून हे घेण्यासाठी सर्व आलेले आहेत शिलाजीत. हे बघा जवान माणसं बघा स्टॅमिना एवढ्या ट्रॅकिंग वगैरे करतात ते त्याच्याच बलावरती करतात म्हणून एवढी पॉवर आहे. मार्केट मस्त आहे आणि स्वेटर वगैरे पण मस्त आहे. पण थोडे महाग आहेत स्वेटर. हे बघा साधू वगैरे बसलेत. आणि चैतन काय सांगणार? ही मलाई दूध रात्री पिऊ आज. शुद्ध शाकाहारी आज. हे बघा वड बघा सांगायचं मोठं गोल गोल पानपुऱ्या भजी. हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये जेवण या 2022ला हे लोक जेवलेले म्हणून यांचा स्टॅमिना अजून आहे.
मित्रांनो बघू शकता हे बघा ओरिजिनल रुद्राक्ष ओरिजिनली बॅग्स वगैरे मस्त नाही ते सर्व बघा जॅकेट वगैरे सॉलिड आहेत आणि मित्रांनो बघू शकता समोर मंदिर गर्दी बघा किती आहे मंदिरामध्ये आणि हे बोलतात 15 मिनिटात दर्शन होऊन जाईल आपले बघूया इतना तो आहे तो इतना होईगा आणि ही इथे एक नदी वाहते दादा या नदीचं नाव काय अलकनंदा बघा मित्रांनो बघू शकता हा जो समोर दिसतोय हा गरम पाण्याचा कुंड आहे त्याच्यामध्ये सर्वजण आंघोळ करतात आणि नदी वाहते आणि या साईडला बघू शकता बाबा वगैरे सर्व बसलेत दक्षिणा देण्यासाठी आणि सॉलिड असा व्ह्यू तो बघा परत एकदा तुम्हाला मंदिर दाखवते मी गाईज नशीब एवढे भारी का शेवटचं मी आणि दरवाजा डायरेक्ट बंद याला बोलतात नशीब इनके वजह से दोस्तों के वजह से दोघं जर राहिले सुशांत दादा आणि नितीन दादा त्यांना आंघोळीच करून दे रूम मध्ये दर्शनाला गर्दी बघू शकतो किती आहे भरपूर सारी गर्दी आहे दर्शन केलं तर फायनली गाईज आमचे दर्शन वगैरे झाले आहेत कसं वाटलं दर्शन घेऊन व्हिडिओ करतात सर्वजण आणि पब्लिक बघू शकता किती आहे आता तुम्हाला मंदिराचा सीन दाखवते पाचचा एक नंबर आपली मराठी माणसं पण म्हणजे भरपूर सर्व इथं फिरतात चांगली गोष्ट आहे मराठी आपल्याला ऐकायला भेटते सर्व इथं तुम्हाला नदीचा स्पीड दाखवते नदी बघा किती स्पीडने वाहते जाम स्पीड आहे नदीला आणि त्या साईडला उद्या आम्ही जाणार आहोत मानागाव तर ती काहीतरी आपला चायनाची बॉर्डर आहे आणि इंडियाचा शेवटचा गाव आहे काहीतरी तो तर त्या गावामध्ये आम्ही जाऊ आणि कुठली तरी अलकनंदा का काहीतरी आहे वसुधारा ती काहीतरी अंगावरची त्याचं काहीतरी आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच नंतर ओके तर आता लाईट पेटलेली आहे मंदिराची आणि मंदिर काय भारी दिसते बघा एक नंबर व्ह्यू एक नंबर हे बघा छोटी छोटी खेळणी आहेत नवीन नवीन सर्व चायना तिब्बत वरून आलेले आहेत मस्त आहेत छोटी छोटी पण महाग आहेत भरपूर ही गन याला बोलतात AWM याच्याने डायरेक्टली हेडशॉट बसतो आणि डायरेक्ट PUBG मधला बंदा नॉक होतोय मार्केटमध्ये आम्ही सध्या फिरतोय बघा गाट्या जेली ते ये गॅलेक्सी असेल आणि बॅगा बघा कसल्या सॉलिड आहेत सॉलिड बॅग आहे आणि स्वेटर वगैरे पण मस्त आहेत कैसा आहे भाई 750 मस्त बॅग आहे 750 वाली मस्त आहे बॅग 750 जास्ती नाही हे बघा इथं पास्ता आहे नूडल्स वडा बघा यांचा कसा गोल आणि पॅटीस भजी जिलेबी पानपुरी काय मागवलंस तुम्ही जिलेबी पहिले एकच करूया टेस्ट आणि याच्यानंतर आम्ही रूम वरती जाऊन आपला जेवण कारण आपला जेवण पोटाला आराम देतोय नितीन दादा काय बोलणार दर्शन कसं झाला मस्त एकदम गाभाऱ्यान काय बोलतो एक नंबर 10 मिनिटं थांबलो पण एकदम देवाने आतमध्ये बोलवला मस्त आतमध्ये गेलेलो आम्ही जिलेबी मागवली जिलेबी कशी आहे टेस्ट आणि तू एक नंबर दूध त्या साईडला आहे काय सॉलिड लागतो दूध जिलेबी काय हे नाही माहिती अर्जुन की
अर्जुन की असं बोलता ना ते. सगळं जडीबुटीचं दुकान आहे. शिलाजीत विलाजीत काय म्हणजे काय समजा पण नाही काय. चंदन बालो केली. हे बघा मी एक जॅकेट घेतलं इथून मस्त वाटतंय. आणि या साईडला हे लोक प्राइस चेक करतात. कसं वाटतंय कमेंट करून सांगा. 1300 रुपयाचं घेतलंय तिब्बतवरून पार्सल आलेला. 2 वाजता किती घेतलं शिलाजीत? म्हणजे 2 शिलाजीत घेतले 5000चं. हे बघ ते पण गोल्ड वालं ते पण 5000चं शिलाजीत. का नाही बॉडी राहायची? स्टॅमिना बढ़ाने के लिए रोज स्टॅमिना बढ़ेगा. दूध में पिएगा ना रोज स्टॅमिना बढ़ेगा. का नाही अजून कवला दिसेल राजे दादा बघ. तो बोलीस के खूबसूरती का राज के ये शिलाजीत म्हणजे जवाला घेतलाय का समज नाही. 2 टप्पे. तर आय होप मित्रांनो काल रात्री लवकर जेवलो आणि झोपलो. इथं खालती जेवण बनवलेलं आम्ही आणि पाऊस पण आलाय. सकाळी मस्त झोप वगैरे झाली. आता मस्त वाटतंय. आणि आज आम्ही मानागावला निघणार आहोत. तर कंटिन्यू ब्लॉगला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके.